तुम्हाला सांगतो की प्रत्येक वार्डामध्ये होळीचं दहन होत असतं, पण हा पहिला असा वार्ड असेल ज्या ठिकाणी जय लेवा ग्रुपमार्फत इतक्या शास्त्रोक्त पद्धतीने या ठिकाणी होळिकेचं दहन या ठिकाणी करण्यात आलं आहे. म्हणजे पूजा करण्यासाठी गुरुजींना बोलवलं आहे, सनाई वादनासाठी सनाईवाल्याला बोलवलं आहे. आजूबाजूच्या परिसरातले सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहे. ही पहिली गल्ली असेल ज्या ठिकाणी इतक्या शास्त्रोक्त पद्धतीने होळिकेचं दहन केलं जात असतं. होळिका ही रावणाची बहीण होती आणि ती खूप असं अत्याचार वगैरे करत होती, त्याच्यामुळे तिचं दहन करणं गरजेचं होतं. म्हणून सनातन लोकांनी मिळून त्या ठिकाणी तिचं दहन केलेलं आहे. प्रत्येक होळी पौर्णिमेला होळिकेचं दहन केलं जात असतं. होळी म्हणण्यापेक्षा होळिकेचं दहन आपण करत असतो, असं आपल्या आख्यातीमध्ये लिहिलेलं आहे. राम मंदिर वाड यांनी आयोजित केलेली होळिका दहन या कार्यक्रमानिमित्त मी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी ज्या प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने या होलिकेचं दहन केलं आहे, त्याचप्रमाणे मी आवाहन करतो सर्व नागरिकांना की त्यांनी या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये वाईट विचारांचं, वाईट सवयीचं दहन करायला हवं आणि या मंडळासारखी आपणही पवित्र होळी मनवायला हवी.